ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ग्रामर व्याकरणाचाच एक पार्ट बघणार आहोत. तर व्याकरण म्हणजे काय आणि व्याकरणाची व्याख्या मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेली होती. कोणाला सांगता येणार आहे व्याकरण म्हणजे काय? मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला व्याख्या सांगितलेली होती. ज्याला सांगता येणार आहे हँड रेस करायचा आहे. येस आदित्य. तर व्याकरण आपली भाषा शुद्ध करते. ओके, व्हेरी गुड. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? ओके, वेट. आय थिंक नेटवर्क इश्यू मुळे मला माझं पीपीटी दिसत नाहीये. वेट 2 मिनिट्स बेटा. ओके, इथे हा उतारा दिलेला आहे. कोण रीड करेल उतारा? विषय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा ये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवर पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. ओके, व्हेरी गुड बेटा. ओके, तर सगळ्यांना हा उतारा समजलेला आहे किंवा ह्या उतारामध्ये काय नाहीये ज्याच्यामुळे आपल्याला ते रीड करता नीट येत नाहीये? कोणाला सांगता येणार आहे काय असायला पाहिजे या उतार्यामध्ये आणि काय दिलेलं नाहीये? कोण सांगू शकेल? किंवा हा जो उतारा दिलेला आहे तो सगळ्यांना बरोबर वाटतोय? ओके, व्हेरी गुड. कॉमा, विरामचिन्ह, व्हेरी गुड. फुल स्टॉप, व्हेरी गुड. तर आता फुल स्टॉप, कॉमा हे काय आहेत? तर हे विराम चिन्हे आहेत. हा जो उतारा आपण बघितलेला आहे ह्या उतारामध्ये काय दिलेलं नाहीये तर विराम चिन्ह दिलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो उतारा आहे तो उतारा कसा वाचावा, कोणत्या ठिकाणी विराम घ्यावा, कोणत्या ठिकाणी थांबावं, कोणी एखादं वाक्य म्हटलं आहे, कोणतं वाक्य एखादं महत्वाचं आहे हे आपल्याला समजत नाहीये. एकदम सलग अशा लाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो उतारा चांगल्या प्रकारे नीट वाचता येणार नाहीये आणि नीट वाचता येणार नाही तर आपल्याला त्याचा अर्थ सुद्धा समजणार नाही. आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करत असतो तसेच आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. हे वाचन कधी मनातल्या मनात असते तर कधी कधी ते आपण वाचन प्रकटपणेही करतो. कथा, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्य प्रकारात अनेकदा संवाद, भाषणे ह्यांचा काय असतो समावेश केला जातो. या अशा ठिकाणी आपल्याला विरामचिन्हाचा खूप उपयोग होतो. आपल्या लेखनात वाक्यरचनेचे जसे महत्व आहे तसेच विरामचिन्हाचे सुद्धा महत्व आहे. आपण लेखन करतो तर लेखनामध्ये ज्याप्रमाणे वाक्यरचना कशी करावी, वाक्यरचना कशी असावी ह्या गोष्टीला जितके महत्व आहे तितकेच महत्व विरामचिन्हांना सुद्धा दिले जाते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विरामचिन्हे बघणार आहोत आणि विरामचिन्हांचे महत्व. विरामचिन्हे म्हणजे काय तर आपल्या प्रकट वाचनात विरामचिन्हांचे महत्व लक्षात घेऊन वाचन करणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे. वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे
म्हणतात. आता आपण एखादा पॅरेग्राफ वाचतो किंवा एखादी लाईन वाचतो, तर तो पॅरेग्राफ वाचत असताना कोणत्या ठिकाणी आपण विराम घेतला पाहिजे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे, हे आपल्याला कोण सांगत असतं किंवा कशावरून समजतं, तर विराम चिन्हांवरून समजत असतं. तर या थांबण्यालाच विराम असे म्हणतात. ह्या विराम आपण कधी अगदी कमी वेळेचा घेतो, कधी थोडा वेळ घेतो, तर कधी अधिक वेळ घेत असतो. हे दाखवण्यासाठी आपण विराम चिन्हांचा वापर करतो. केव्हा तरी प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे यांसाठी आपण विराम चिन्हांचा वापर करत असतो. त्या वेळी भिन्न भिन्न चिन्हे आपण वापरतो. अशा विराम चिन्हांचे महत्व आपल्या प्रत्यक्ष लेखनात वेळीच व वाचनाच्या वेळी लक्षात घेणे महत्वाचे असते. आपण जेव्हा लिखाण कार्य करत असतो, त्या लिखाण कार्यामध्ये आपल्याला या विराम चिन्हांचा वापर समजत असतो. तर आज आपण विरामचिन्हे बघूया. विरामचिन्ह कोणकोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर लिखाणामध्ये केला जातो. आता विराम चिन्ह म्हणजे काय, तर विराम प्लस चिन्ह बरोबर विराम चिन्ह, अशा प्रकारे विराम चिन्ह हा शब्द तयार झालेला आहे. विराम, विराम म्हणजे काय, तर थांबणे, आणि चिन्ह म्हणजे काय असतं, तर खुणा. विराम प्लस चिन्ह बरोबर विराम चिन्ह, असा हा शब्द तयार झाला आहे. यामध्ये शब्दामधील विराम म्हणजे थांबणे व चिन्ह म्हणजे खुणा असा याचा अर्थ होतो. तर विराम चिन्हाचा अर्थ काय समजून घ्यायचा आहे. विराम म्हणजे थांबणे आणि चिन्ह म्हणजे खुणा, अशा प्रकारे हा विराम चिन्ह हा शब्द तयार झालेला आहे. आता इथे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला विराम चिन्ह दिसत आहेत. ह्या विराम चिन्हाचा आपण लेखनामध्ये वापर करत असतो. आता आपल्याला एखादं वाक्य बोलायचं असेल तर बोलताना आपण असं बोलतो का, मी तिथे गेलो होतो, फुल स्टॉप असं बोलतो का, तर नाही. तर हे जे विराम चिन्ह आहे त्यांचा वापर आपण कशासाठी करतो, तर जेव्हा आपण लिखाण काम करत असतो, जेव्हा आपल्याला एखादं व्हेरी गुड सिद्धी, जर आपण एखादं लिखाण काम जेव्हा करत असतो, त्या लिखाण कामामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या विराम चिन्हांचा वापर करत असतो. तर मराठीत एकूण 9 विराम चिन्हे आहेत. ती कोणकोणती आहेत, तर पहिलं दिलेलं आहे पूर्णविराम, दुसरं दिलेलं आहे अर्धविराम, तिसरं दिलेलं आहे स्वल्पविराम, पुढचं दिलेलं आहे संयोग चिन्ह, प्रश्नचिन्ह, अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह आणि अपसरण चिन्ह. हे काय आहेत, मराठीतील एकूण 9 विराम चिन्हे आहेत. या विराम चिन्हांचा वापर आपण मराठीमध्ये लेखन कार्यामध्ये करत असतो. लिहिताना आपण अशा विविध विराम चिन्हांचा वापर योग्य त्या ठिकाणी करत असतो. अशा प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी केला जातो ते आपण विविध उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊया. तर पहिला प्रकार आहे पूर्णविराम. आता पूर्णविराम हा कुठे वापरला जातो किंवा पूर्णविरामाचा वापर कशा प्रकारे केला जातो तो आपण बघूया. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्यात पूर्णविराम वापरतात. जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो किंवा जेव्हा आपण एखादं वाक्य लिहित असतो, तर तो वाक्य जेव्हा पूर्ण होतो तेव्हा तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय देत असतो, तर पूर्णविराम देत असतो. उदाहरण दिलेलं आहे, मी सहलीला जातो. आता मी सहलीला जातो हा वाक्य काय झालेला आहे, पूर्णविराम पूर्ण वाक्य झालेलं आहे. तर त्याच्या शेवटी काय दिलेलं आहे, तर पूर्णविराम दिलेला आहे. मी सहलीला जातो. पुढे दिलेला आहे, शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्य अक्षरामुळे पूर्णविराम दिले जाते. आता जेव्हा एखादा शब्दाचा संक्षेप म्हणजे छोटं करून जेव्हा आपण लिहितो, तेव्हा त्या शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, तर त्या अक्षरानंतर काय दिलं जातं, तर पूर्णविराम दिला जातो. उदाहरण दिलेलं आहे इथे, दा डॉट ले डॉट. आता इथे काय दिलेलं आहे, ह्या शब्दाचा संक्षेप रूप दिलेला आहे. त्याचं पूर्ण रूप काय होतंय, तर दामोदर लेले. हे काय आहे, एक नाव आहे. त्या नावाचं काय केलेलं आहे, संक्षेप केलेला आहे दा ले मध्ये, आणि तिथे काय केलेलं आहे, तर पूर्णविराम दिलेला आहे. तर पूर्णविरामाचा वापर आपण कशा प्रकारे करतो, पुढचा प्रकार बघूया आपण. पुढचा प्रकार दिलेला आहे अर्धविराम. आता अर्धविराम
अर्धविरामाचा वापर कुठे केला जातो? तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात. जेव्हा दोन छोटी छोटी वाक्य जी असतात ती जेव्हा जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी कोणता विरामचिन्ह वापरला जातो? तर अर्धविराम हा वापरला जातो. म्हणजेच तो पहिला जो वाक्य असतो तो पूर्ण झालेला नसतो आणि दुसरा वाक्य त्याच्या सोबत जोडून तो वाक्य पूर्ण केला जातो. म्हणजे दोन छोटे छोटे वाक्य जेव्हा जोडले जातात तेव्हा काय केला जातो? तर अर्धविरामाचा वापर केला जातो. उदाहरण दिलेलं आहे, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. इथे काय दिलेलं आहे? दोन छोटे छोटे वाक्य काय केले आहेत? जोडलेले आहेत. तर अशी जेव्हा दोन छोटे छोटे वाक्य आपल्याला जोडायचे असतात तेव्हा त्या ठिकाणी कोणता विराम चिन्ह वापरला जातो? तर अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. पुढचं बघूया आपण. पुढचा प्रकार आहे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम कोणत्या ठिकाणी वापरला जातो? तर पहिला दिलेला आहे, एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. आता इथे काय सांगितलेलं आहे? जेव्हा एकाच जातीचे अनेक शब्द जेव्हा लागोपाठ येतात, एकामागे एक येतात, तेव्हा काय केलं जातं? तर त्या ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. आता उदाहरण दिलेलं आहे इथे, बागेत मोर, चिमणी, पोपट व कबूतर हे पक्षी होते. आता इथे काय आलेले आहेत? जे शब्द आहेत ते एका पाठोपाठ एक शब्द असे एकच जातीचे शब्द आलेले आहेत. मोर, चिमणी, पोपट, कबूतर. तर त्यांच्यामध्ये काय वापरलेलं आहे? तर स्वल्पविराम वापरलेला आहे. तर लक्षात ठेवायचं की एकच जातीचे जेव्हा अनेक शब्द येत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय वापरलं जातं? तर स्वल्पविरामाचा वापर केला जातो. पुढे दिलेला आहे, संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. आता संबोधन म्हणजे काय? जेव्हा एखाद्याला कोणीतरी काहीतरी संबोधन करतं किंवा काहीतरी बोलतं तेव्हा काय केलं जातं? त्या ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. उदाहरण आहे, मुलांनो इकडे लक्ष द्या. आता हे काय केलेलं आहे? कोणीतरी संबोधन केलेलं आहे किंवा कोणीतरी काहीतरी म्हटलेलं आहे. तर काय? मुलांनो इकडे लक्ष द्या. म्हणजे जेव्हा एखादा संबोधन केला जातो, एखादी गोष्ट बोलली जाते तेव्हा काय केलं जातं? त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर केला जातो. स्वल्पविराम वापरला जातो. ओके, स्वल्पविरामाचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करायचा आहे किंवा कोणत्या ठिकाणी केला जातो समजलंय सगळ्यांना? अपूर्ण विराम. आता अपूर्ण विरामाचा वापर कशा प्रकारे केला जातो? तर एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. एखाद्या वाक्याच्या शेवटी म्हणजे एखादं वाक्य म्हटल्यानंतर त्याच्यानंतर एखादी माहिती म्हणजे तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी काय वापरला जातो? तर अपूर्ण विराम वापरला जातो. म्हणजे त्या ठिकाणी माहिती पूर्ण झालेली नसते तर त्या ठिकाणी काय वापरला जातो? अपूर्ण विराम. तर उदाहरण इथे दिलेलं आहे, चित्रकलेसाठी ह्या गोष्टी लागतील. आता त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्याचा तपशील पुढे दिलेला आहे. अपूर्ण विराम देऊन त्याचा तपशील पुढे, रंग, ब्रश, पेन्सिल, कागद, खोडरबर इत्यादी. आता इथे तुम्हाला समजलंच असेल की अपूर्ण विरामाचा वापर कशा प्रकारे करायचा असतो किंवा कशा प्रकारे केला जातो. एखाद्या वाक्याच्या शेवटी जेव्हा काय द्यायचं असेल तपशील किंवा एखादी माहिती द्यायची असेल तर आपण कोणतं चिन्ह वापरणार? अपूर्ण विराम. समजलंय सगळ्यांना? तर प्रश्नचिन्ह वापरतात. म्हणजेच काय? तर एखादा वाक्य हा प्रश्न आहे किंवा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आपण देत असतो. उदाहरण दिलेलं आहे, पुण्याला कधी जाणार. आता हा कोणीतरी एखाद्याला विचारलेला काय आहे? प्रश्न आहे. तर त्या वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर जेव्हा आपण एखाद्याला काही प्रश्न विचारत असतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी काय केलं जातं? तर प्रश्नचिन्ह दिला जातो. पुढचं आहे उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह कुठे वापरला जातो किंवा उद्गार चिन्ह कशा प्रकारे वापरतात वाक्यामध्ये? तर उत्कट भावना व्यक्त करताना जी दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. जेव्हा आपण एखादी भावना, आपले विचार जे असतात, आपली जी भावना असते ती आपण जेव्हा उद्गारत असतो किंवा ती प्रकट करत असतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी काय केला जातो? तर उद्गार चिन्ह वापरला जातो.
म्हणजेच आपली भावना विचार आपण जेव्हा उद्गारत असतो किंवा एखादा उद्गार काढत असतो, आपली भावना व्यक्त करत असतो, तर आपण त्या वाक्याच्या शेवटी काय करणार, उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. आता उदाहरण इथे दिलेलं आहे, शी शी व्हा दूर, किती घाण केलं, नदी म्हणाली. आता नदी काय म्हणाले, शी शी व्हा दूर, किती घाण केलं. आता इथे काय केलेलं आहे, त्या नदीने आपली भावना प्रकट केलेली आहे, आपली भावना व्यक्त केलेली आहे की तिला किती घाण केलेलं आहे, शी शी. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला एखादी उत्कट भावना व्यक्त करायची असेल तेव्हा आपण काय करणार, तर उद्गारवाचक चिन्हाचा वापर करणार. समजलं सगळ्यांना उद्गार चिन्हाचा वापर लिखाणामध्ये कशा प्रकारे केला जातो ते आपण बघूया. आता अवतरण चिन्ह पण दोन प्रकारचे असतात, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, ज्याला तुम्ही आपण पहिला प्रकार बघूया, एकेरी चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कशा प्रकारे करणार, तर एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता एकेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारे वापरला जातो, तर नीट लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या शब्दावर जेव्हा आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा तो शब्द महत्वाचा असेल, तर आपण त्या शब्दाला जेव्हा आपल्याला त्या शब्दाबद्दल सांगायचं आहे, म्हणजेच त्या शब्दावर काय द्यायचं आहे, आपल्याला जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण काय करणार, त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करणार. उदाहरण दिलेलं आहे इथे, तिने सामना या वर्तमानपत्रात प्रथम लेखन केले. आता सामना ह्या शब्दाला काय केलेलं आहे, एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. वर्तमानपत्र तर खूप असतात, पण तिने कोणत्या ह्याच्यात लेखन केलेलं आहे, तर सामना ह्या वर्तमानपत्रात, म्हणून सामना या शब्दाला काय केलेलं आहे, एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. ह्या शब्दावर काय दिलेला आहे, तर जोर दिलेला आहे की तो शब्द सगळ्यांना समजला पाहिजे किंवा दिसला पाहिजे. समजले सगळ्यांना एकेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारे वापरला जातो, उदाहरण दिलेलं आहे इथे. त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशा प्रकारे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करणार. जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत सांगायचे असेल तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. ओके, पुढचा प्रकार आहे, आता आपण एकेरी अवतरण चिन्ह बघितलेलं आहे. आता आपण बघूया दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. एखादं जेव्हा कोणीतरी काहीतरी म्हणतं किंवा एखादं कोणतरी काहीतरी एखादं वाक्य बोलतो, तर त्या बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द असतात किंवा तो जो वाक्य बोलतो ते आपण दाखविण्याकरता काय वापरतो, दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, ते म्हणाले वर्षाला 50,000 रुपये. आता हे कोणीतरी म्हणालंय, काय म्हणालंय, तर वर्षाला 50,000 रुपये. म्हणजेच काय, तर आपण जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी वाक्य बोलतो तेव्हा आपल्याला ते वाक्य दाखवायचं असेल तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरणार, तर दुहेरी अवतरण चिन्ह आपण वापरणार. ओके, समजलं. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कशा प्रकारे करायचा आहे. व्हेरी गुड हर्षित, डायलॉग रायटिंग, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करत असतो, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करत असतो. व्हेरी गुड. ओके, पुढचा प्रकार दिलेला आहे संयोग चिन्ह. आता संयोग चिन्हाचा वापर आपण कशा प्रकारे करणार, तर दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात. जेव्हा आपण दोन वेगवेगळे शब्द जेव्हा जोडत असतो तेव्हा त्या शब्दांना जोडण्यासाठी काय केला जातो, संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ दिलेला आहे इथे आई वडील. दुसरा उदाहरण दिलेलं आहे मार्च एप्रिल. आता इथे काय केलेले आहे, दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या शब्दांना काय केलेलं आहे, जोडण्याचं काम कोण करत आहे, तर संयोग चिन्ह करतो. तर दोन वेगवेगळ्या शब्दांना कोण जोडतं, तर संयोग चिन्ह ह्या विराम चिन्हाद्वारे जोडले जातात.
पुढचं अजून कुठे संयोग चिन्हाचा वापर केला जातो, तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. आता तुमच्या सोबत पण बहुतेक वेळा असं झालं असेल, जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये लिहिता तेव्हा ते नोटबुक मध्ये लिहित असताना तुमचं नोटबुकचा पेज संपतो, तर तुम्ही डॅश करून काय करत असता, खालच्या ओळीवर लिहित असतो. म्हणजेच आपण तो कोणता चिन्ह वापरत असतो, तर संयोग चिन्ह. म्हणजेच ओळीच्या शेवटी जेव्हा शब्द अपुरा राहतो तेव्हा आपण काय करत असतो, तर संयोग चिन्हाचा वापर करतो. उदाहरण दिलेलं आहे इथे, आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये ही प्रतिनिधित्व क. आता इथे काय केलेलं आहे, संयोग चिन्ह वापरलेलं आहे आणि तो खाली शब्द कंटिन्यू केलेला आहे, करण्यासाठी संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली. या ठिकाणी आपण जेव्हा शब्द ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहतो तेव्हा संयोग चिन्हाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढचं बघूया आपण अपसरण चिन्ह. आता अपसरण चिन्ह कशा प्रकारे वापरला जातो, तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरतात. आपण जेव्हा काहीतरी बोलत असतो आणि बोलता बोलता आपले विचार कुठेतरी संपतात किंवा आपली विचार मालिका जेव्हा तुटते तेव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं, अपसरण चिन्ह वापरला जातो. उदाहरण दिलेलं आहे, मी खूप अभ्यास केलं पण. आता इथे काय झालेलं आहे, विचार मालिका तुटलेली आहे, म्हणजेच विचार कुठेतरी संपलेले. मी खूप अभ्यास केला पण इथे काय वापरलेलं आहे, अपसरण चिन्ह वापरलेलं आहे. पुढे दिलेलं आहे स्पष्टीकरण चिन्ह. जर एखाद्या गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तर स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. अपसरण चिन्ह म्हणजे स्पष्टीकरण चिन्ह. तर इथे उदाहरण दिलेलं आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती द्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करू शकतो, या अपसरण चिन्हाचा वापर करत असतो. उदाहरण दिलेलं आहे, सुनीता विल्यम्स जिने अंतराळ भ्रमण केलं ती भारतीय आहे. आता इथे काय केलेलं आहे, सुनीता विल्यम्स बद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे आणि कोणत्या चिन्हाचा वापर केलेला आहे, तर अपसरण चिन्ह इथे वापरलेलं आहे. ओके, जे आपण प्रकार बघितलेले आहेत विराम चिन्हाचे